आपण हे लोहाऱ्यामध्ये जे बालाजी संस्थान आहे या संस्थांमध्ये तुम्ही कोणतं काम बघता तिथे? मी म्हणजे पुजाऱ्याचं काम बघतो. पूजा अर्चा माझ्याकडेच असते. अच्छा जवळजवळ हे 200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. अच्छा 200 वर्षापासूनचं मंदिर हा, आहे. आणि आणि तुम्ही मी याच्या अगोदर आमचे काका होते. काका होते हा, पुजारी ते म्हणून. पुजारी म्हणून, त्याच्यानंतर मी आता आता पुजारी सेवा म्हणून. तुम्ही हो, करता? सेवा मी करतो. अच्छा, तुमचं शुभ नाव काय सर? राजेंद्र वेदशास्त्र संपन्न राजेंद्र त्र्यंबक जोशी, अच्छा, लोहारा. ओके. आणि आता तुम्हाला काय अपेक्षा आहे याच्यातून? अपेक्षा हे मंदिर सभामंडप व्हावा आणि संपूर्ण बालाजीचा जीर्णोद्धार व्हावा अशी संपूर्ण सभासदांची इच्छा आहे. अच्छा, आणि याच्यात सहकार्य कोणाकोणाचे मिळत आहे? सहकार्य गावातलं लोकांचं पण आहे आणि आमच्या सदस्य लोक जे आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष, त्यांचे पण सहकार्य भरपूर आहे. अजून काही अपेक्षा आपल्याला? अपेक्षा एवढं की एक जुनं स्थान आहे, गावाचं मंदिर आहे, तर व्हावं, मंगल कार्यालय व्हावं, मंदिराची सेवा चांगली व्हावी हीच आमची आणि इच्छा आहे. गावाच्या लोकांना त्याच्यातून हां. काहीतरी बेनिफिट मिळावा. मिळावा हीच इच्छा आहे, दुसरं काही नाही. हां सर, आपलं शुभ नाव काय सर? संजय आनंदराव देशमुख. आपण या मंदिराचे कोण आहात? मी अध्यक्ष म्हणून मला आता घोषित केलेले निवड झालेली आहे. अच्छा आमचं काम जळगावला चालू आहे. अच्छा, आपले निवड समितीचे. समिती केव्हापासून स्थगित हे झाले, गठीत झाली आहे? आता हे समिती आमची 95 पासून बंद केली समिती जुनी. नाही, आता हे जे अध्यक्ष झाले त्या आधीच्या पासून 1 वर्षापासून 1 वर्षापासून तुम्ही मंदिराच्या सर्व याच्या अगोदर 1 वर्ष अगोदर आम्ही हे मंदिराचं काम हाती घेतलं. 1 वर्षानंतर आम्हाला सुरुवात झाली. सदस्य बॉडी बनवायला गिरीश भाऊंनी आम्हाला सांगितलं, जोपर्यंत तुम्ही किती लोकांची समिती आहे आता? 13 लोकांची. 13 लोकांची. माननीय गिरीश भाऊंना इथे आणलं होतं आम्ही. त्यांच्या हाताने श्रीफळ भूमिपूजन फोडलं, केलं. भूमिपूजन केलं आणि आम्ही त्यांना सगळं टाकलं की बुवा आमच्या ह्या मंदिराचा जीर्णोद्धारासाठी आम्हाला काहीतरी तुमचं सहकार्य शासनामार्फत व्हायला पाहिजे. अच्छा, मग त्यांना आतापर्यंत मग भाऊंनी आम्हाला असं मंत्री सांगितलं. साहेबांचं काय आतापर्यंत सहकार्य काय मंत्री लागलं? साहेबांचं सहकार्य अजून काहीच नाही. ते म्हणता तुम्ही तुमची 13 लोकांची प्रोसिजर बॉडी पूर्ण तयार करा. म्हणजे बॉडी रजिस्ट्रेशन करायला सांगितले का? हो, रजिस्ट्रेशन करा मग सांगितलं. आता सध्या रजिस्ट्रेशनचं प्रोसेस चालू आहे का? चालू आहे आमचं नाशिक येथे चालू आहे. थँक्यू सर, थँक्यू सर. हो. हा बोला सर, आपलं शुभ नाव काय सर? समाधान भोजनराव देशमुख, अच्छा, आपण या संस्थेचे कोण? सचिव. मंदिराचे सचिव आहे. तर आता तुम्हाला काय सांगायचं आहे मंदिराविषयी? हे जीर्णोद्धार लवकरात लवकर व्हावा. हां त्याच्यानंतर जे बांधू राहिले काम आहे हां. ते पूर्ण व्हायला पाहिजे. बरं, याच्यामध्ये अजून गावातल्या काही गावातल्यांचे महत्त्वाच्या भरपूर- लोकांचं सहकार्य मिळालंय हो, का? हो, लाभलेलं आहे भरपूर. का? मग पूर्ण त्या- गावाचं. त्या लोकांचे काही नावं वगैरे सांगता येतील तुम्हाला? पूर्ण गावाचं व्हायला पोलीस पाटील वगैरे, सरपंच असतील हां. किंवा जे राजकीय पुढारी नेते आमचे, गावाच्या स्थानिक लोकांबद्दल, स्थानिक लोकल, हा ते पूर्ण. स्थानिक लोकांच्या आणि सहकार्य. आता आमचं हे जे मंदिर आहे ना, हां. हे मंदिर आता क वर्गामध्ये केलंय. अच्छा, क वर्गात. हा, आता गुलाब भाऊंनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि माननीय गिरीश भाऊ यांचंही सहकार्य होतं. आणि गावातील सरपंच किंवा इतर मोठमोठ्या हुद्द्यावर जे लोक आहे त्यांचंही भरपूर सहकार्य गावाला. आम्हाला अडचण म्हणून कोणीच आणली नाही. अच्छा, आता कारण देवाचं बरं, हे जे गठीत झाले